शहरात आगीत होरपळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा बळी गेलाय। शहरातील पाचकंदील भागात रात्री ही घटना घडली आहे। कापड बाजाराच्या बाजूला राहणाऱ्या राम शर्मा यांच्या घराला रात्री 1:30च्या सुमारास अचानक आग लागली। या आगीने रुद्ररूप धारण केलं। शर्मा यांच्या घरात यायला आणि जायला एकच दरवाजा होता, त्यामुळे घरातल्या एकाही व्यक्तीला घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही। या अग्नितांडवात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय। आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही, मात्र पोलिसांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे। त्या दृष्टीने पोलिसांचा अधिक तपासही सुरू आहे। फायर ब्रिगेडची गाडी रात्री उशिरा पोहोचल्यानं नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। बंब आला असता तर कोणाचा तरी जीव वाचला असता अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे। 1:40 के लगभग लगी। जैसे मालूम पड़ा मैं नीचे उतर तो आधे से ज़्यादा पेड़ गया था। नीचे के 4 व्हीलर ये 2 व्हीलर भी जल गए। उनकी 2 व्हीलर नहीं थी, तो मैं रोड पे गया। रोड पे 4 व्हीलर जा रही थी। फिर पुलिस स्टेशन पे उन्होंने जाके बुलाया, फिर एमएससी वालों को फ़ोन लगाया, फिर पानी के गाड़ी वाले आए। फिर तो ये खेल सब 20 मिनट में हो गया। ये 5 जन थे। राम शर्मा था, उनकी बीवी थी, 2 बच्चे थे, उनकी माँ थी। अब वो अंदर से कितने निकले भगवान जाने, क्योंकि वो रात में 11 साढ़े 11 बजे मंदिर में से आए, दक्षिण मुखी में से। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले धुळ्याचे रिपोर्टर मनेश मासोळे यांच्याकडून। मनेश, ज्या पद्धतीने बाजारपेठेत लागलेल्या या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते आणि शिवाय या घरातल्या घातपाताची शक्यता सुद्धा पोलिसांनी व्यक्त केली आहे। काय अधिक अपडेट देशील याविषयी? या ठिकाणी शहरातील मध्यवर्ती असलेला जो पाचकंदील परिसर आहे हा मुख्यतः बाजारपेठेचा परिसर आहे आणि बोला परिसर आहे आणि या ठिकाणी मंदिराचे पुजारी राम शर्मा यांचं घर आहे। त्या रात्री 1:30 ते 2च्या सुमारास ही आग लागली आणि आग गेली म्हणजे या पुजाऱ्याचं पूर्ण कुटुंब यात गुदमरून आगीमुळे गुदमरून मरण पावलेले आहे। त्यात त्यांची आई आहे शोभाबाई आणि त्यांची जी पत्नी आहे जयश्री आणि 2 मुलं साई आणि राधे यांचा मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी जो अग्नीचा बंब आहे तो 20 ते 25 मिनिटं उशिरा आल्याचं सांगितलेलं आहे। या ठिकाणी एसपी असलेले एस चैतन्य DYSP आणि ॲडिशनल एसपी पोलीस प्रशासनाने भेट दिलेली आहे आणि पोलिसांनी मग घातपात तर नाही ना असा शंका व्यक्त करीत तसाही तपास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी जवळच मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी जर कधी ती आग पसरली असती तर मात्र संपूर्ण मुख्य बाजारपेठेच्या काही दुकानांना आग लागण्याची शक्यता उद्भवली असती। मात्र नंतर अग्निशामकच्या दलाने या ठिकाणी आग आटोक्यात आणलेली आहे। सुरुवातीला या परिसरातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचं खूप मोलाचं काम या ठिकाणी या आगीच्या विझवण्यात झालेलं आहे। नक्कीच मनेश, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल। दरम्यान पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास हा केला जातोय।